राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या 29 महापालिकांची निवडणूक लागते। गल्ली गल्लीतल्या सोम्या गोम्यालाही महत्वाकांक्षेचे पंख फुटतात। सगळीकडे उत्साहाचं, त्वेषाचं, आवेगाचं आणि डू ऑर डायचं स्पिरिट जागं होतं। साम दाम दंडभेद सगळे फंडे वापरले जातात। एकमेकांच्या विरोधात गरळ ओकली जाते। पैसा पाण्यासारखा वाहत राहतो। कधी सभांच्या ग्रँड आयोजनातनं, कधी भल्या मोठ्या रोड शो मधून, कधी रिक्षा आणि टेम्पोच्या स्पीकर्स मधून, मोठमोठ्या होर्डिंग्स मधून, असंख्य भावनिक जाहिरातीतून, कधी नेत्यांच्या डिझायनर पार्टी मफलर्स मधून आणि कधी कधी मतदारांना दाखवलेल्या अंडर द टेबल प्रलोभनातनं पैसा पाण्यासारखा वाहत राहतो। प्रचाराचा शेवटचा दिवस येतो, आवेग मंदावतो, रात्रीचं लक्ष्मी दर्शनही घडवलं जातं। पण यावेळी नेत्यांच्या आश्वासनाने मतदार आश्वस्त काही होत नाहीत, कन्फ्यूज मात्र नक्कीच होतात। अरे, आपण ज्या पक्षाच्या विचारांवरती, आचारांवरती विश्वास ठेवला, आपल्या आईवडिलांनी ज्यांच्यावरती डोळे झाकून प्रेम केलं, तो पक्ष, तो विचार हाच का? ते नेते हेच आहेत का? आजही ते नक्की आपलं प्रतिनिधित्व करतायत का? असे प्रश्न पडायला लागतात। आणि म्हणूनच आज प्रचाराचा धुरळा बसला असताना आम्ही राजकीय पक्ष आणि त्यांच्या मूळ विचारसरणीबद्दल तुम्हाला काय वाटतंय या अनुषंगाने प्रश्न विचारलेला होता आणि हा प्रश्न पाहायला जाऊयात पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न आहे, आज घडीला कोणत्या राजकीय पक्षाकडे स्वतःची विचारधारा उरली असं आपल्याला वाटतं? 4 पर्याय आहेत, भाजप, शिवसेना, ठाकरेंची सेना आणि दोन्ही राष्ट्रवादी। आपलं मत आम्हाला जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता आहे। इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, इफ यू कॅन्ट कन्व्हिन्स देम देन कन्फ्यूज देम। तुमचं बोलणं, तुमची आश्वासनं, तुमच्या टीका, आरोप, युत्या, आघाड्या यांची अशी काही वेळ करून टाका की मतदार पूर्णपणे संभ्रमित होतो। यावेळच्या निवडणुकांमध्ये हा संभ्रम अगदी विकोपाला गेलाय आणि यावरती आज आपण चर्चा करणारच आहोत। शिवाय या प्रश्नाचा कौलही बघणार आहोत। पण त्याआधी आज सांगता झालेल्या प्रचाराचं थोडंसं समअप करूया। महापालिका निवडणुकीतला सर्वात मोठा हायलाइट कुठला असं विचारलं तर तुमच्या डोक्यामध्ये पहिली गोष्ट कोणती येते? बहुतेकांचं उत्तर असेल ठाकरे बंधूंची युती। 2 दशकांपूर्वी दुरावलेले राज आणि उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीने जवळ आणलं। शिवसेनेचा मूळचा मराठी माणूस हा मुद्दा घेऊनच आता ठाकरे बंधू महापालिकेच्या मैदानात उतरले। यावेळी ठाकरेंनी प्रचाराची स्टाईल जरा बदललेली होती, हे स्पष्टपणे दिसलं। मोठमोठ्या सभा घेण्याऐवजी शाखांना भेटी देणं, कार्यकर्ते, उमेदवारांची चर्चा याच्यावरती राज आणि उद्धव ठाकरेंनी भर दिलाय। ठाकरेंनी फक्त 3 पण मोठ्या सभा घेतल्या। खरं तर दोन्ही ठाकरे बंधूंसाठी मुंबई महापालिका निवडणूक आजवरची सर्वात मोठी चाचणी आहे। सोबत आलो आहोत ते सोबत राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे वारंवार सांगतायत, मात्र हे ठाकरेंच्या मनावर कमी आणि निवडणुकीच्या निकालावरती जास्त अवलंबून असेल असंच मानलं जात आहे। शैलेश धात्रक एका ते काय प्रभागात 4चा प्रभाग असतो ना, त्याच्यामध्ये एका कुटुंबातले 3 जण उभे आहेत। शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक। किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत। म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी, तुम्हाला अंदाज येईल। या 3 लोकांना एका घरात मिळून 15 कोटी रुपयाची ऑफर दिली गेली। 15 कोटी। आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांनी 15 कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिलेत। आज राज, तू 2 उमेदवार दाखवले ज्यांना 5 कोटीची ऑफर होती, 1 कोटीची होती। तशा त्या आणखीन एक ताई आहेत, ज्योतिताई, त्यांना पण ऑफर होती, त्यांनी नकार दिला। नाहीतर कोटी कोटी रुपये घेतल्यानंतर आपल्याला काय कळलं असतं? प्रभाग क्रमांक 29 हे सगळं मी फोनवरती पाहिलं। घराघरामध्ये पाकिटं जात आहेत, पैशाची पाकिटं। आणि हीच आता निवडणूक संपली आहे, नेमणुका सुरू झालेल्या आहेत। मराठीसाठी एकत्र आलोत आणि राज्य बोलत तेच सांगतोय। आमच्यामध्ये तसे वाद नव्हते, पण ते वाद आम्ही आज गाडून टाकलेले आहेत आणि मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे राहिलेलो आहोत।
मराठी करता आम्ही एकत्रित आलो, महाराष्ट्र करता एकत्रित आलो आणि मग हिंदी सक्ती झाली म्हणून आम्ही एकत्रित आलो. पहिल्यांदा सांगतो, या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची, फक्त मराठी सक्तीची. अनेक जण आतापर्यंत प्रश्न विचारत होते की ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का. अरे ठाकरेंचं अस्तित्व ठरवणार अजून जन्माला नाही आलं. हे बघा समोर बसलेत, हे खरं ठाकरेंचं अस्तित्व आहे. तुमचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्हीच म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, मुंबई म्हणजे ही बसलेली जनता आहे. माझं आज सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दुसरं एक आव्हान आहे की तुम्ही आज माझ्या व्यासपीठावरती या, आपण दोघं मिळून, माझी पण गरज नाही पाहिजे, आदित्यला सांगतो मुद्द्याचं बोला. अरे बाबा, आदित्यशीच जर चर्चा करायची असेल तर आमची बाजूची उमेदवार शीतल गंभीर ती देखील याच्याकरता पुरेशी आहे. कधीही आदित्य ठाकरेंनी सांगावं त्या ठिकाणी आदित्य ठाकरे येतील, आमच्याकडनं शीतल गंभीर येईल आणि करूया चर्चा. हा जो भूगोल आहे ना, हा भूगोल नीट समजून घ्या. हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना, त्याला लगेच लागून गुजरात आहे. यांचं पहिल्यापासूनचं डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला घ्यायची. ही मुंबई कोणाच्या बापाच्या 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 बाप जरी आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकत नाही. आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार. ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली. काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही. तुमची काय अवस्था होईल. आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय, इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार. ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे. आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार. आणि आता सांगतो, तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे. अरे जर लंडनला 3 एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला 3 एअरपोर्ट का नाही. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई याची क्षमता 1.5 पट करणार आहे, त्याची क्षमता वाढवणार आहे. हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलाय. तर प्रचाराच्या क्लायमॅक्समध्ये असे प्रचंड वार पलटवार पाहायला मिळाले. या निवडणुकीच्या निमित्ताने 2 दशकांपूर्वी दुरावलेले ठाकरे एकत्र आलेच, शिवाय पवार काका पुतण्यांच्या पक्षांमधला दुरावाही कमी कमी होत गेला. गेल्या पालिका निवडणुकीमध्ये अखंड राष्ट्रवादीची पुणे आणि पिंपरी चिंचवड ही